अकोला येथूनच जवळ असलेल्या कंचनपूर या शेतशिवारामध्ये शनिवारी सकाळी शेतमजुरांना वाघासारखा प्राणी दिसल्याची घटना घडली। शेताजवळ असलेल्या शेततळ्यानजीक वाघाचे पंजे दिसून आल्याने ग्रामस्थांसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। कंचनपूर या गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बाहेर गावाहून शेतमजूर काम करण्यासाठी आले होते। हे मजूर काम करण्यासाठी शेतात गेले असता त्यांना खुल्या शेतात पट्टेदार वाघ दिसला। शेतमजुरांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थही धावून आले। हा वाघासारखा प्राणी जवळ असलेल्या शेतातील तळ्याजवळ पाणी पिण्यासाठी आला होता। तिथे त्या वाघासारख्या प्राण्याच्या पायाचे ठसेही उमटलेले दिसले, त्यामुळे ग्रामस्थही घाबरले। त्यांनी फटाके फोडून वाघासारख्या या प्राण्याला पांगवण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी हातात काठी घेऊन कपाशीच्या शेतात त्याचा शोध घेतला। दरम्यान ग्रामस्थांना हा प्राणी दिसून आला नाही। या घटनेनंतर शेतमजुरांनी मात्र काम करण्यास नकार दिला, त्यामुळे शेतमालक चिंताग्रस्त झाला। त्यांनी स्वतः गावातील काही जणांना सोबत ठेवून मजुरांचा कापूस काढणं होईपर्यंत पहारा दिला। दरम्यान याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली आहे। अमानतपूर टाकोडा या गावातही वाघासारखा प्राणी दिसल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी 2 दिवसाआधी तिथेही पाहणी केली होती। त्या ठिकाणीही वाघासारख्या प्राण्याच्या पायाचे ठसे त्यांना मिळून आले। या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून नुकतीच पाण्याने उघाड दिल्याने शेतात कापूस काढणीचं काम करण्यात येत आहे। जर वाघासारख्या प्राण्यांचा वावर असला तर ग्रामस्थांचे पीक न काढल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती त्यांच्या समोर उभी राहिली आहे। या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांनी आपली माहिती सांगितली। बोला, काय नाव तुमचं? गणेश। हां, काय झालं होतं? काय झालं तिथे? काय नाही, तिथं शेतामध्ये कापूस काढायला गेलो आम्ही। तिथं काय होतं, प्राणी होता, ते वाघ होता की काय होता, चिता होता आणि प्राणी होता तिथं। कसा दिसला, कधी दिसला तुम्हाला? आम्हाला सकाळी दिसलं 7 वाजता। दरम्यान या वाघासारखा दिसणाऱ्या प्राण्याबाबत वन विभागाला विचारलं असता अकोला वन विभागाचे वनपाल प्रकाश गीते यांनी माहिती दिली की हा वाघ नसून बिबट्या किंवा तडस असू शकतो, कारण त्याच्या पायाचे ठसे पाहिले असता हे तळपायाचे ठसे सारखे दिसत आहे। तरीही वन विभागाच्या रेस्क्यू टीमला या ठिकाणी पाठवलं आहे। रेस्क्यू टीम या प्राण्याबाबत अधिक तपास करत आहे। आम्हाला आपल्या चॅनलकडून अशी माहिती आली की कंचनपूर या भागामध्ये बिबट हा वन्य प्राणी त्यांना दिसल्याचे शेत शिवारामध्ये अशी बातमी आम्हाला मिळाली। आम्ही त्या अनुषंगाने आमच्या टीम रेस्क्यू टीम, त्यामध्ये बाळ काळणे, त्याच्यानंतर सरप, माथार मारे, सुभाष काटे, बिरकड, ह्या सगळ्या टीमला आम्ही तिथं पाठवलं आणि त्याची पाहणी करण्यासाठी पाठवलेलं आहे। मागच्या वेळेस आम्ही त्याच भागामध्ये पाहणी केली, त्याच्यामध्ये आम्हाला ते बिबट तर नव्हता, तडशा जो तडस असतो आपला, हैना नावाचा प्राणी तडस हा, किंवा कोल्ह्यामध्ये एक मोठा प्रकार येतो, मोठा कोल्हा, असं तिथं त्याचे ठसे वगैरे आम्हाला मिळून आले। या घटनेमुळे परिसरातील अमानतपूर, बदलापूर, मांजरी, लोणगरा, हातरून, आगर तसेच या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। तरी संबंधितांनी या घडलेल्या प्रकाराबाबत तपासणी करून हा प्राणी कुठला याची तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। विदर्भ न्यूजसाठी अकोल्याहून दीपक गवई यांचा हा वृत्तांत।